जेव्हा आपण नॉट रिॲक्टिंगची शक्ती म्हणजेच प्रतिक्रिया न देण्याची ताकद याबद्दल बोलतो, तेव्हा आपण एका अशा अंतर्गत शक्तीबद्दल बोलत असतो जी बहुतेक लोक संपूर्ण आयुष्यात कधी विकसितच करत नाहीत. रोजच्या जीवनात आपण असंख्य प्रसंगांना सामोरे जातो. लोकांचे वर्तन, अचानक घडणाऱ्या घटना, वाईट शब्द, गैरसमज, ताण, भीती, चिंता आणि या सगळ्यामुळे मन पटकन ढवळून निघते. बरेच लोक कोणताही विचार न करता लगेच प्रतिक्रिया देतात. कुणी कठोर बोललं की लगेच राग, कुणी चुकीचं वागलं की लगेच तणाव, काही छोटंसं बिनसलं की लगेच खट्टू होणं. त्यांना वाटतं की प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं. पण हळूहळू या प्रतिक्रियांमुळे त्यांची मनःशांती, फोकस, विचारशक्ती आणि आत्मविश्वास कमी होत जातो. द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग ही कल्पना आपल्याला सांगते की खरा बळ म्हणजे प्रत्येक गोष्टीवर उडी घेऊन प्रतिक्रिया देणं नाही. खरी ताकद म्हणजे कशाला प्रतिसाद द्यायचा आणि कशाला नाही हे निवडण्याची क्षमता. प्रतिक्रिया देणं सहज असतं, पण शांत राहणं, स्थिर राहणं आणि विचार करून उत्तर देणं ही खरी सुपर पॉवर आहे. बऱ्याच लोकांना शांतता म्हणजे कमजोरी वाटते. त्यांना वाटतं की जो शांत असतो तो घाबरलेला, कमीपणा वाटणारा किंवा स्वतःचं म्हणणं सांगायला कमी पडणारा आहे. पण खरं तर शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती म्हणजे कंट्रोल. जे लोक कोणत्याही क्षणी बिनधास्त प्रतिक्रिया देतात ते भावनांनी चालवले जातात, परिस्थिती त्यांना खेळवते. पण जे लोक विचार करून आवश्यक तीच प्रतिक्रिया देतात ते आयुष्याला चालवतात. ते बाहेरच्या गोंधळाने ढवळून निघत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना थोडी जागा देता, परिस्थितीला दुरून पाहण्याची. बहुतेक वेळा लोकांनी काय बोललं, कसं वागलं याचा तुमच्याशी काहीच संबंध नसतो. त्यांच्या आयुष्यातील ताण, त्यांच्या भीती, त्यांच्या चुका, त्यांचं अस्वस्थ मन यातूनच ते बोलतात. जर आपण लगेच प्रतिक्रिया दिली तर आपण त्या व्यक्तीचं ओझं स्वतःवर घेतो. पण जर आपण थोडं थांबून निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की हे माझं नाही, हे त्यांचं आहे. ही जाणीवच मोठी स्वातंत्र्य देते. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या ऊर्जा आणि लक्ष्यासाठी योग्य नसते. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तेव्हा तुम्ही अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकता. तुम्ही तुमची ऊर्जा अशा गोष्टींसाठी राखून ठेवता ज्या खरोखरच तुमच्या जीवनाला पुढे नेतात. तुमचं करिअर, तुमचं कुटुंब, तुमची स्वप्न, तुमची वाढ, तुमचं आरोग्य आणि तुमची मानसिक शांती. रिॲक्ट करणं अनेकदा आपल्या इगोमधून येतं. इगोला नेहमी जिंकायचं असतं. शेवटचं वाक्य आपलंच असावं असं वाटतं. लोकांनी आपल्याला चुकीचं म्हणलं तर ते सरळ होत नाही. पण ज्या क्षणी आपण मला काही सिद्ध करायचं नाही असं ठरवतो त्या क्षणी आपण शांत होऊ लागतो. आपल्याला समजायला लागतं की आपली किंमत इतरांच्या मतेवर अवलंबून नाहीये. हे समजल्यावर बऱ्याच प्रतिक्रिया नैसर्गिकरित्या थांबतात. जे लोक सहज रिॲक्ट करत नाहीत ते लोक पाहण्यातच वेगळे वाटतात. ते स्थिर असतात, त्यांच्यावर कोणाचंही मानसशास्त्रीय नियंत्रण नसतं. लोकांना असे व्यक्ती आवडतात कारण ते गोंधळातही शांत राहतात. त्यांच्याकडे अशी ऊर्जा असते ज्यामुळे समोरची व्यक्ती देखील शांत होऊन विचार करायला लागते. ही शांत शक्ती लोकांना खेचून घेते. ही विनयशील पण प्रभावी अशी ऊर्जा असते. रिॲक्ट न करण्याचा पाया म्हणजे थांबणं. फक्त काही सेकंदाचा विराम. हे छोटेसे थांबणे अनेक चुकांपासून वाचवतं. हाच विराम तुम्हाला भावनांच्या लाटेत वाहून जाण्यापासून थांबवतो. हे तुम्हाला भावनिकतेतून तर्कशक्तीकडे घेऊन जातं. हा छोटा पॉज म्हणजे ज्ञानाचा दरवाजा आहे. हा सराव एकदा जमायला लागला की तुमचं जीवनच शांत, सोपं आणि अधिक अर्थपूर्ण दिसायला लागतं. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार, म्हणजे ॲक्सेप्टन्स. जीवनात सगळंच तुमच्या मर्जीने होईलच असं नाही. कुठेतरी ट्रॅफिक असेल, कुणीतरी चुकीचं बोलेल, कुणीतरी गैरसमज होईल, काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतील. तुम्ही या गोष्टी स्वीकारल्यात की प्रतिक्रिया देण्याची गरजच उरत नाही. तुम्ही तुमची ऊर्जा तिथे वापरता जिथे बदल शक्य आहे. या स्वीकारामुळे शांतता ताबडतोब मिळते. मनुष्याचे खरे सामर्थ्य हे शांत राहण्यात असते. लोक तुम्हाला तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या वागण्याने लक्षात ठेवतात. तणावाच्या वेळेस जर तुम्ही डोकं गमावलं तर तुम्ही लहान वाटता. पण तणावाच्या काळात जर तुम्ही संयम, शांतता आणि स्थिरता दाखवली तर लोक तुम्हाला बुद्धिमान समजतात. संयम हीच खरी प्रतिष्ठा आहे. आणि खरं सांगायचं तर बऱ्याच समस्या स्वतःच मिटून जातात, फक्त आपण त्यांना इंधन देत नाही म्हणून. वेळ अनेक गोष्टी आपोआप सोडवते. तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तसा तुम्ही समस्यांना तुमच्या जगण्यावर परिणाम करू देत नाही. रिॲक्ट न करणं म्हणजे भावनांना दाबणं नाही. याचा अर्थ आहे भावनांना समजून घेणं आणि त्यांच्यावर नियंत्रण करणं. गुस्सा येऊ शकतो, पण गुस्स्याचा गुलाम होणं गरजेचं नाही. भीती वाटू शकते, पण भीतीचं राज्य गरजेचं नाही. ताण येऊ शकतो, पण ताणाने तुम्हाला तोडायला नको. हाच भावनिक प्रगल्भता, इमोशनल मॅच्युरिटी. आणि जेव्हा तुम्ही हा सराव करत जाता तुम्ही स्वतःच मोठा बदल पाहू लागता. तुमचे संबंध सुधारतात कारण तुम्ही शांतपणे बोलता. तुमचं काम सुधारतं कारण तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेता.
तुमचं मन स्थिर होतं म्हणून तुमचं लक्ष मजबूत होतं. तुम्ही जास्त आत्मविश्वासी होता कारण तुम्ही बाहेरच्या गोष्टींनी हलणं बंद करता. रोजचं जगणं शांत, सोपं आणि संतुलित होतं. ही प्रतिक्रिया न देण्याची शक्ती तुमचं आयुष्य अशा पद्धतीने बदलते की तुम्ही प्रतिक्रियाने चालणाऱ्या व्यक्ती नसता, तुम्ही निर्णयांनी चालणाऱ्या व्यक्ती होता. तुम्ही तुमच्या भावनांचे स्वामी बनता. तुम्ही तुमची शांती निवडता, तुमचे युद्ध निवडता, तुमची ऊर्जा निवडता आणि जिथे निवड असते तिथेच स्वातंत्र्य असतं, खरं स्वातंत्र्य. आता शेवटी फक्त एवढंच की हा बदल एका दिवसात होणार नाही, पण तो एका छोट्या पावलाने सुरू होतो. जेव्हा मन चिडते तेव्हा थोडं थांबा, श्वास घ्या, विचार करा आणि मग शांतपणे उत्तर द्या. तुमची शांती सांभाळा, तुमची ऊर्जा जपा आणि हळूहळू तुम्ही पाहाल की तुमच्यात एक मोठी, खोल, शांत आणि अतूट शक्ती वाढते. ती म्हणजे प्रतिक्रिया न देण्याची शक्ती. जर तुम्हाला हा संपूर्ण स्पष्टीकरणात्मक ऑडिओ स्क्रिप्ट आवडला असेल, काही शिकायला मिळाले असेल, तर आमचा व्हिडिओ लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल ग्रो विथ बुक्सला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही असे शक्तिशाली पुस्तकांचे सार आणि जीवन बदलणारे कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुमचा पाठिंबा आम्हाला खूप मदत करतो. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि लक्षात ठेवा, खरी ताकद ही शांततेत असते.